म्हटलं टेन्शन आलंय रे. तर तुम्हाला अगं 1000वा प्रयोग आहे, कसलं टेन्शन आलंय तुला. सगळ्यात आधी रंगभूमीवर मी 9 वर्षाची होते तेव्हा गेले. एवढं माझं क्लिअर आहे येस अगदी. येस येस. सो मी पैसे व्यवस्थित घेते. असेल चर्चा इंडस्ट्रीत त्याच्याबद्दल, पण आय डोंट केअर, कारण मी घेते. अरे बापरे, कॅमेरे बंद कर सांगते. मी अभिनेत्री नसते तर बायको, आई, आजी अशी असते. PNG ज्वेलर्स प्रस्तुत कॅन्डिड प्लीजच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपल्या फ्रेममध्ये एक गोल्डन पर्सनॅलिटी बसली आहे. खरं तर गेली इतकी वर्ष ही अभिनेत्री काम करते की अभ्यास करून करून दमली आहे मी त्यांच्या कामाचा. त्यांचा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय 16 जानेवारीला. अगं अगं सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? तुम्हाला कळलंय मी कोणाबद्दल बोलतेय. स्वागत करूया ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांचं. नमस्कार. नमस्कार. बरं मला सांग, गोल्डन अभिनेत्री का म्हणालीस मला? एवढं काम केलंय, सोन्यासारखं काम केलंय, सोन्यासारखं. एवढंच ना? हे सगळं बघून नाही ना म्हणाली? त्याच्यावर मी येणारच होते. टू द पॉइंट फॅशन काय असतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. कुठल्याच कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला डल मुवमेंट बघितलीच नाहीये. जेव्हा तुम्ही असता तेव्हा टाप टीप एकदम, साडीपासून ज्वेलरीपासून आणि व्यवस्थित लक्ष देणार. आजचा किस्सा सांगते. ताई आज आल्या लाल कलरची साडी नेसून, त्याच्यावर त्यांनी गोल्डन सोन्याची पुतळी हार घातला त्यांनी. आणि आपण सगळे म्हणतो ताई जरा हे उलटं दिसतंय का? त्यावेळेला नाही, ही फॅशन आहे. आणि त्यांनी त्यांच्या टीमने सरळ केलेलं त्यांनी परत उलटं केलं. सो म्हणून मी म्हणाले गोल्डन पर्सनॅलिटी. वाव ताई, सगळे सरळ घालतात ना, हो. मग आपण जरा काहीतरी हटके उलटं करूया. घालायचं. म्हणून उलट नाही, जरा त्यांना पण, त्या पुतळ्यांना पण हलायला वाव देऊया जरा. तुम्हाला असं राहायचंय का? बरं अशा कशाला नेहमी नेहमी सरळ करायचं बिचाऱ्यांना. ताई पण ऍक्च्युली ना आवड लागते छान दिसायची, छान नटायची आणि मुळात स्वतःला उत्तम प्रेझेंट करायची. डे वन म्हणजे जेव्हा या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलंय तेव्हापासूनची ही आवड आहे का बदलली आहे वयानुसार, फेमनुसार किंवा मॅच्युरिटीनुसार? हळूहळू त्यातली टेस्ट बदलत गेली आहे. पण मला तयार व्हायला नेहमीच आवडतं. मला नेहमी असं वाटतं की बायकांना सवय असते की दुसऱ्या बाईनी काय घातलंय, तिने काय साडी नेसली आहे, चप्पल काय घातली आहे, टिकली, अच्छा अशी टिकली. आपल्याला सवय असते, आपण दुसऱ्यांना ऑब्झर्व करत असतो. मग एखादी अशी छान तयार झालेली बाई दिसली की मला आनंद होतो. मग मला असं वाटतं की जसा मला होतो तसा मी इतरांना द्यावा तो आनंद. मग आपण छान तयार होऊन बाहेर पडावं. आपले जे काही प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यात असतात ते काय इतरांपर्यंत प्रॉब्लेम्स न्यावेत, त्यांच्यापर्यंत आनंद द्यावा. सो तो आनंद द्यायचा प्रयत्न माझा. आणि जे काय आपलं असतं ते आपल्या घरात. अगदी. आणि कॅमेरा समोरच्या तुम्ही आणि घरातल्या तुम्ही किती डिफरन्स आहे घरी? खूप खूप खूप. मी खरं सांगू का तुला, मी घरी ना अगदी भूतासारखी असते. खरं? खरं. ओके. तू कधी येऊन मला बघितलंस घरी ना तर तुला कळेल. कायम असं छान छान कपडे घालणं, छान छान दागिने घालणं, मेकअप करणं, हे कसं आवडेल घरी? मला नाही आवडत घरी असं राहायला. घरी कसं असं पाय पसरून असं मोकळं ढाकळं असावं, टीव्ही बघत बेडवर पडले मी वगैरे असं असावं. तर मी तशीच असते घरी. घरी मी अशी बसून ओके कोण आलंय असं नाही, अजिबात नाही, बिलकुल नाही असं करत. गृहिणी घरी? हा, घरी पण गृहिणी. मी जेव्हा माझा वेळ असतो ना तेव्हा मी अशी असते माझ्या वेळात. पण आपण जेव्हा स्वतःला शोबीज मध्ये आपण आहोत, आपण जेव्हा स्वतःला प्रेझेंट करतो तेव्हा ते चांगलं असावं असं माझं म्हणणं आहे. की त्यांना पण बघायला आनंद मिळू दे की दोन छान तयार झालेल्या बायका बसल्यात, असं बघायला कोणाला नाही आवडणार? मला तर बाबा आवडतं असं. आणि मी मुळात आधी अशाच वेळेला इंटरव्ह्यूज देते की ज्या वेळेला काहीतरी हॅपनिंग असतं, जेव्हा काहीतरी माझ्याकडे सांगण्यासारखं असतं. मग जे सांगण्यासारखं असतं चांगलं, तर ते चांगल्या पद्धतीने तयार होऊन सांगूया की. क्या बात. किती आहेत साड्या तुमच्याकडे? मी एक दिवस विचार करणार आहे घरी यायचा आणि सगळ्या आवडलं तुम्ही या नेसत नाही, द्या मला असं साड्या मागायच्या. किती आहेत? अरे नाही, मोजायचं नसतं असं, मग कमी होतं. तरी 100 असतील का? माझ्या कमवलेल्या मैत्रिणी खूप आहेत आणि त्या मला देतात साड्या.
या कोण मैत्रिणी आहेत प्लीज मला पण सांगा. शेअर करणार मी, मग तुम्ही पण मागणार त्यांच्याकडे मग मी साडी. सांगणार मला एक तरी द्या महिन्यातनं वर्षातनं. वा. आणि ना चित्रपटाचंच नाव फार सुंदर आहे, रिलेट होणारं. अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई. खरं तर आत्ता ना सासू सुना या फार फार मैत्रिणी झाल्यात आणि आधीच्या सासू सुन्यांचा एरा खूपच वेगळा होता. म्हणजे आपण चित्रपट सुद्धा बघितलेत त्या प्रकारचे, माहेरची साडी वगैरे, ज्याच्यामुळे ना एक इन जनरल भीती असायची की बापरे सासू कशी असेल किंवा माझी सासू माझ्याशी कसं वागेल, असे प्रश्न पडलेले असायचे. मला सांगा तुमचा सूनबाई आणि तुमचा सासूबाई हा एरा कसा होता? सून टू सासू अ, या कालावधीत ना मला नेहमीच असं वाटतं की आपण जेव्हा सून असतो तिथून सासू होण्यासाठी जे वय यायला लागतं ते साधारण 50च्या जवळपास असतं. मग या 50 वर्षाच्या कालखंडात आपण खूप काही अनुभवलेलं असतं, आपण खूप काही भोगलेलं असतं, तर त्याचा पगडा आपल्यावर असतो. आपल्याला असं वाटत राहतं की आत्ता मी सांगितलेलं या तरुण मुलीने ऐकावं, जी आत्ता सून बनलेली असते, की जी 25-26ची असेल, आत्ता या वयात करतात लग्न, तर तिने मी जे म्हणते ते तिला आत्ता कळायला हवं. ते कसं कळेल? मुळात तुलाच, म्हणजे सासू आत्ता जी आहे तिलाच इतक्या वर्षांनंतर ते कळलेलं असतं, तर त्या नवीन मुलीला कसं कळेल? पण हे कळायला सुद्धा 50 यावी लागते. आणि हे कळून न कळण्यासारखं करणाऱ्या सासवा पण असतात, त्यांना आपण काहीच करू शकत नाही. पण मी माझं सांगू का तुला, मला ना फार काही त्रास झाला नाही. म्हणजे आपण आपल्या घरातून दुसऱ्या घरात येतो त्यानंतर ज्या ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात तेवढ्याच होत्या. कारण माझ्या सासूबाई खूप शांत होत्या, खूप शांत होत्या. आणि मी अशीच होते पहिल्यापासून, थोडीशी अग्रेसिव्ह, आडदांड म्हणा म्हटलंच तरी चालेल. त्यामुळे ना त्या ऐकायच्या. त्यांना काही सांगायचं असेल तर ते शांतपणे सांगायचं. सांगणं ज्या पद्धतीचं असतं ना तुमचं, तसं त्या सुना रिसीव्ह करतात चांगलं. तुम्ही जर त्यांना अग्रेसिव्हली सांगितलं सासूने जर, तर सुना पण त्याच पद्धतीने रिव्हर्ट बॅक करणार ना तुम्हाला. तुम्हीच जर त्यांना शांतपणे समजावून त्याच्या मागचे काय दुष्परिणाम, चांगले परिणाम समजावून दिले तर त्या ऐकतात. माझी सून बाबा ऐकते, कारण मला असं वाटतं मी ऐकत आले ना माझ्या सासूबाईंचं, म्हणून मला अशी सून मिळाली की जी माझं ऐकते. आणि स्टायलिंग मध्ये तुम्ही त्यांचं ऐकता. हो हो हो. मैत्रिणी आहात ना तुम्ही हो दोघी जणी? हो, आम्ही दोघी मैत्रिणी आहोत. कारण माझ्या मुलाचं लग्नाच्या आधी 12 वर्ष तिच्याबरोबर अफेअर होतं. तर इतकी वर्ष ओळखतो आम्ही एकमेकींना. बरं, ती आहे JJची गोल्ड मेडलिस्ट, त्यामुळे तिला रंगांचं खूपच उत्तम ज्ञान आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे बघ, हे बाई, मला वाटतं की मी असं करू. ह्या साडीचं उदाहरण घे ना, मी तिला काल ग्रीन ब्लाऊज दाखवला होता. ग्रीन घालू का ग याच्यावर? आणि मग सगळं नाही म्हणाली. दुसरं काय घालणार आहेस? म्हटलं हा रेड. मम्मा हा घाल. तर मी तिला म्हटलं अगं आज दर्शनाला भेटणार आहे मी. म्हटलं ती तर दर इंटरव्ह्यूला मला माझ्या स्टायलिंगबद्दल बोलते आणि मी हेच सांगते. तर ती म्हणाली मग तर हेच घालून जा. छान वाटतंय खरंच, मस्त वाटतंय. आणि ना आत्ता निर्मितीताई तुम्ही आजीबाई जोरात सारखं नाटक करताय. खरं तर ते इतकं सुंदर नाटक आहे ना, म्हणजे ते ऑडियन्स बरोबरचं इंटरॅक्शन असू देत किंवा तो स्टेजवरचा वावर असू देत. मला नेहमी प्रश्न पडतो की ही एवढी एनर्जी येते कुठून? मी कधी तुम्हाला विचारलं नाहीये, कारण ना चित्रपटामध्ये, मालिकेमध्ये आपण कितीही म्हटलं तरी कॅमेरा आपल्यासमोर आहे आणि लिमिटेशन आहे, या खोलीत आपण काम करतोय. पण रंगमंच, त्याच्यावरचा वावर आणि समोर असलेलं एवढं ऑडियन्स, त्यांना खेळवून ठेवणं हे सोपी गोष्ट नाही आहे. एकतर मला सांगा की एक तर ही एनर्जी येते कुठून? आणि आत्तापर्यंत म्हणजे एवढी वर्ष काम करण्यासाठी ना पॉझिटिव्हिटी लागते, नाही तर मोनोटोनी अनेकदा येते आपल्याला. सो ती स्थिरता कशी आहे तुमच्याकडे? माझी ही एनर्जी, युनिव्हर्सचा नियम तर तुला माहिती आहे. तुम्ही द्या मग तुम्हाला मिळेल. मी माझ्या ऑडियन्सला माझे 100% देते. माझा ऑडियन्स तिथल्या तिथे मला रिस्पॉन्स देतो, तिथल्या तिथे मला टाळ्या मिळतात, तिथल्या तिथे मला लाफ्टर्स मिळतात, तिथून मला परत एनर्जी मिळते.
मग तीच एनर्जी मी परत डायव्हर्ट करते. मला हे गिव्ह अँड टेक वाटतं माझ्या प्रेक्षकांबरोबरचं. म्हणून मला विशेषतः स्टेजवर जे तू म्हणतेस की एवढी एनर्जी येते कुठून, तो हा जो एवढा प्रचंड प्रेक्षक वर्ग बसलेला असतो ऑडियन्स म्हणजे थिएटरमध्ये, तो ज्या पद्धतीने रिस्पॉन्स देतो ना, ती माझी एनर्जी आहे. ती मला इतकी वर्ष एवढी एनर्जेटिक ठेवले त्या त्या लोकांनी मला. आणि आजीबाई जोरातचं म्हणशील तर मी आता आजी झाली आहे. हो. त्यामुळे म्हणजे घरून ती एनर्जी घेऊन निघते मी आणि स्टेजवर आल्यानंतर ती एनर्जी मी लोकांना देते. कारण आजी झाल्यानंतरचं सगळं वेगळंच असतं अगं, वेगळंच असतं. सगळं वेगळं. हो, हो, आता हो. आजी एरा चालू आहे तुमचा. आजी एरा चालू आहे माझा. म्हणजे मला सकाळी उठल्याबरोबर उठलीये का, देवी नाव आहे तिचं, देवी नाव ठेवलं. देवी. ओ, किती सुंदर नाव आहे. तर उठली का ती, अच्छा उठली. मग साधारणतः माझ्या उठण्याचं आणि तिच्या आंघोळीचं टायमिंग एक होतं. मग तिची आंघोळ, मग ते सगळं मी विसरून जाते की मला किती वाजता निघायचं आहे. निघायचंय. मग मला घरी आठवण करून दिली जाते, अगं तुला जायचंय ना शूटिंगला किंवा काही इव्हेंटला किंवा काय. त्यामुळे ना, आणि घरी गेले आणि दोन्ही वेळेस, सकाळी त्यावेळेस आणि संध्याकाळी घरी पोचल्यावर माझे मोबाईल बंद असतात. बंद म्हणजे कुठे असतात तेच मला माहिती नाही, कारण तिच्याशी खेळण्यात मी मग्न असते. त्यामुळे माझा हा एरा सध्या सुरू आहे घरी आणि छान चाललंय. छान चाललंय. येस. मी नाटकाचा प्रश्न याच्यासाठी विचारला, खूप वर्षांपूर्वी मी जाऊबाई जोरात हे तुमचं नाटक पाहिलं होतं कल्याणला, आचार्य यात्रे रंगमंदिरात. आणि मी तेव्हा जी व्यक्ती बघितली होती ना, मी आजही त्याच निर्मितीताई बघते. तर मला जेन्युअनली प्रश्न पडतो, जे मी मगाशी मोनोटोनीबद्दल बोलली ना, सतत इतके वर्ष ते काम करणं, रोज सेटवर जाणं, रोज मेकअप करणं, रोज शूट करणं, हे थकवणार आहे. तुम्ही नाही थकत कधी? मी मला ना खूप कौतुक आहे डेली सोप करणाऱ्यांचं, खरंच खूप कौतुक आहे. आणि स्वामींच्या कृपेने मला नाही तसं काही करावं लागत आहे, त्यामुळे मी खुश आहे. नाहीतर ना रोज शूटिंग करणं, रोज सकाळी जाणं आणि ती एनर्जी टिकवणं कठीण असतं, खूप कठीण असतं. पण नाटकाचा भागच मी नाटकवाली आहे ना, Yes, yes. त्यामुळे नाटकाचं सगळं जगच वेगळं असतं. तिथे कलाकार गेल्यावर भेटल्यानंतर गप्पा टप्पा होतात, त्या गप्पा करत मेकअप करतो आम्ही. मग बुकिंग किती आहे, वा 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 हाऊसफुल आहे प्रयोग. मग तर ती जी काय एनर्जी येते ती वेगळी असते. त्यामुळे ना थकवणारं काही नाही आहे माझ्या लाईफमध्ये. म्हणजे शरीर थकवणारं आहे, पण मन मेंदू थकवणारं काही नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये. आणि मला असं वाटतं, तुमचं मन आणि मेंदू जर तरुण असेल तर तुम्ही काहीही करू शकता. शरीर काय त्याला म्हणतात, नंबर्स वाढत असतात, वय वाढत असतं, तसं ते त्याचं थकणारच आहे. दॅट इज ओके. पण मी मन आणि मेंदू नाही थकू देत कधी. पण तुम्हाला आधीपासूनच ऍक्ट्रेस बनायचं होतं? नाही बाई, नाही. नाही अगं, मला असं काही बनायचं नव्हतं. मी कमर्शियल नाटकात पण अशीच म्हणजे ऍक्सिडेंटली आले मी. असं नव्हतं बाई काही. आणि आत्ताही अशी काही महत्वाकांक्षा वगैरे कसलीच नाहीये मला. आता नाहीये. आता तू सांग मला, काय असायला हवं एखाद्या बाईला? आजी झाली, माझी एवढी नात छान आहे, बस. म्हणजे माझं पर्सनल लाईफ तर खूप सेट आहे. आणि मी नाटकात काम करते, मी सिनेमात काम करते, सिरियलमध्ये कधीतरी महासंगम मध्ये येते. व्यवस्थित चालले, चांगले रोल्स मिळत आहेत मला. म्हणजे आता तू अगं अगं सून बघ, अगं अगं सूनबाई काय म्हणताय, सासूबाईचा जर आपण विचार केला तर मला खूप छान रोल मिळाला अगं हा त्यामध्ये. तुमचा कितवा चित्रपट असेल अंदाजे? ए बाई, नाही आठवत ग मला. सेंचुरी झाली असेल ना? चल ग, नाही? एवढं काम कुठे, तुला वाटतं मी एवढं काम केलंय? असं अनेकदा होतं ना, सेंचुरी वगैरे की आपण काम करतो पण अनेकदा ते येत नाही प्रेक्षकांसमोर किंवा रिलीज होत नाहीत असे असं. चित्रपट. माझे ना, माझ्या नशिबाने असे 4-5च असतील. ओके, मग ठीक हा, आहे. हा. असे खूप. एकतर ना मी भाराभर चित्रपट करत नाही. काहीतरी छान, काहीतरी सांगण्यासारखं किंवा माझा रोल अत्युत्तम असेल तर मला करावंसं वाटतं ते. पण नाटकात मात्र मी खूप काम केलं. म्हणजे खरं तर नाटकाचं मी लक्षात ठेवायला हवं की किती नाटकं झालेत आणि किती प्रयोग झालेत.
पण सिनेमाचं खरंच म्हणजे फार काही नाही झालेत. ओके. हा, खूप असे नाही झालेत. झाले असतील 35-40 वगैरे असं 35-40 झाले असते. हा, झाले असतील. पण ते पण उत्तम की त्याच्यातली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. नाजूका आत्या तर माझी आवडती आहे. गॉड, जेव्हा पण तो चित्रपट लागतो मी आवर्जून बघते. डोक्यावर बोचकं घेऊन यायचा तो सीन. इतकं भारी आहे, इतकं भारी. आणि ना प्रत्येक जनरेशनला रिलेट होतं. तेव्हाची जनरेशन, आत्ता झिम्मामुळे आत्ताची जनरेशन, आता एक नवीन सासूबाई, आजी एरा, हे सगळं मस्त आहे. आणि हां, आजीबाई जोरात तर म्हणजे मी सांगते पण की गंगूबाईच्या वेळेला एक प्रेक्षक वर्ग तयार झाला होता, मुलं तयार झाली होती. म्हणजे तू मगाशी म्हणालीस ना की मी खूप पूर्वी जाऊबाई जोरात बघितलं होतं. गंगूबाई त्याच करेक्ट. ह्याच्यातलं आहे. पण मला तेव्हा असं पुढे बोलतेस की मी खूप लहान होते तेव्हा बघितलं. मग मला वाटायला लागतं म्हातारी झाली का मी, की तू खूप लहान होती तेव्हा बघितलं. छान केलंस तू, तू चांगली अँकर आहेस. तू असं म्हणालीस खूप पूर्वी मी बघितलं होतं तुमचं नाटक. तर तेव्हा ना एक प्रेक्षक वर्ग तयार झाला होता, असा जो प्रत्येक कलाकाराला हवा असतो, आपला आपला प्रेक्षक वर्ग. आणि आता मोठे झालात तुम्ही, आता तुम्ही सगळे मोठे झालेले आहेत. सो आता तुम्हाला माहिती आहे निर्मितीताई बरं काम करतात. मला तर माझं नवीन प्रेक्षक वर्ग तयार करायचा होता. आजीबाई जोरातमुळे तो तयार झाला तयार आहे. झाला. हां, म्हणजे लहान मुलं आजही जेव्हा भेटतात, की "आजी, आजी, आम्ही तुमचं नाटक बघितलं, खूप छान वाटतं तेव्हा." की आता हा प्रेक्षक वर्ग मोठा होईपर्यंत याला आपण लक्षात राहणार आहोत. लक्षात राहणार. हा एक त्यातला स्वार्थ होता आजीबाई जोरात हं, हं, करण्यामागचा. हं. अगदी. आणि तुम्ही ना मगाशी फार छान एक वाक्य वापरलं, की मी नाटकवाली आहे आणि ती रंगभूमी ना प्रत्येकाला हवी-हवीशी वाटते. ताई, मला तुम्हाला इथे आवर्जून विचारायला आवडेल, की तुमचं आयुष्य कसं बदललं रंगभूमीने? खरं तर ना मी एकांकिका स्पर्धा करत किंवा राज्यनाट्य स्पर्धा करत मी खुश होते की मला माझी ॲक्टिंगची भूक भागवायला हं, मिळते. हं. आणि बरं त्या स्पर्धा असायच्या त्यामुळे त्याच्यात अवॉर्ड मिळायलाच पाहिजे असं असायचं. ते मिळतायत आपल्याला आणि कौतुक होतंय आपलं सगळीकडे, ह्याच्यात खुश होते. मला कधीच व्यावसायिक रंगभूमीवर यायचं नव्हतं. हं. पण ॲक्सिडेंटली मी आले व्यावसायिक रंगभूमीवर आणि त्यानंतर माझं लाईफ इतकं चेंज झालं, की मी आता रंगभूमी हा माझा श्वास समजते. कारण मी जेव्हा कधी सिनेमे करत असते ना, तेव्हा मला सतत जाणवत असतं, यार मी नाटक नाही करत आहे. कारण मला ना नेहमी एका प्रोजेक्टला एकाच वेळी वेळ द्यायला आवडतो. 10-15 एका वेळी करायला होत नाही माझ्या. म्हणजे मला असं वाटतं, की मी मी त्या ह्याच्यात मेंटली राहायला हवी, त्या रोलमध्ये. कुठलाही असेल मग, नाटकातला असेल, सिनेमातला असेल. त्यामुळे मी असं इकडे धावते आणि तिकडे धावते असं फार कमी वेळेला होतं. तर एवढं बदललंय माझं आयुष्य रंगभूमीने, की आधी एवढा विचार नव्हते करत मी. रोल येत होते, छान वाटत होतं, अवॉर्ड्स मिळत होते, करत होते. मी मी त्या भूमिकांवर विचार करायला लागले. मी त्या भूमिकेच्या तळाशी जायला लागले. चांगली माणसं मिळाली मला. माझे सुरुवातीचेच दिग्दर्शक, लेखक इतके चांगले, चंद्रकांत कुलकर्णी, अशोक पाटोळे. मला असं वाटतं, की ज्यांच्याकडून आपण शिकत जावं असे लोक मला सुरुवातीलाच भेटत गेले. म्हणजे सिनेमांमध्ये तुम्ही म्हणाल तर चंदूचाच पहिला सिनेमा केला होता, बिनधास्त. 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 कॅमेरासमोर कसं उभं राहावं, अशोक मामांबरोबर पहिला सिनेमा मी केला होता. म्हणजे मामा आहेत म्हणून केवळ तो सिनेमा केला होता. त्यामुळे ना समृद्ध होत जातो आपण अशा लोकांबरोबर काम करून, की हो, अच्छा, नाटकात लाईट घेण्याचा असं असं आता मला माहिती आहे कुठल्या अँगलला उभं राहिलं की काय होईल. पण सिनेमाचं वेगळं असतं लाईटिंग. मग ते कसं घ्यायचं मामांनी शिकवलं मला, की काय पद्धतीने तू कसं डायलॉग बोललीस की तुला काय होईल. मला मला इतकं छान वाटते ना, इतकं स्वतःला आणि मी कायम विद्यार्थी दशेतच असते, कायम अजूनही. म्हणजे याच्यात काही विनम्र भाव वगैरे असं असं नाही, पण खरंच असते मी. आत्ताही नवीन मुलांकडून शिकतच असते मी बऱ्याच गोष्टी. सो तिथपासून जे शिकत आली आहे ना मी, ते शिकतच आत्तापर्यंत मी पोहोचलेले आहे. मला वाटतं असं छान असतं, आपण शिकत राहावं. पण ॲक्च्युली हा एक्सेप्टन्स पण ताई महत्त्वाचा आहे. नाही तर असं होतं, की आपण आत्ता
सोशल मीडियावर इतकं कॉम्पिटिशन आहे किंवा आजकाल सोशल मीडिया फॉलोअर्स बघून काम मिळायला लागतं ना, त्याच्यामुळे आपल्याकडे ओव्हरनाईट स्टार्स होतात आणि असं होतं की आता मला सगळं येतं. पण ना जेव्हा सिनियर कलाकार येतात ना शोमध्ये, तेव्हा मला रियालिटी चेक मिळतो की एक्सेप्टन्स असणं की आम्ही अजूनही शिकतोय, हे किती महत्वाचं आहे. पण पण मी म्हणूनच म्हटलं अजिबात विनम्र भाव नाहीये माझं या म्हणणंच आहे. या कारण तू मला सांग की आत्ताचे हे तरुण मुलं आहेत सगळी, सगळे असतील, हो क्षितिज हो असेल, ढोमे असेल, हम्म. आत्ता हा केदार असेल, माझ्यासाठी लहानच आहेत ही. हो पण त्यांचा जो थॉट प्रोसेस असतो ना तो कळून घेताना मला खूप छान वाटतं. हम्म. अरे आपण आपल्या काळात असा विचार करत होतो, ही मुलं असा विचार करतायत. छान वाटतं हे सगळं. हम्म. हम्म. आणि मग का नाही शिकायचं जर चांगलं काही त्यांच्याकडून पण मिळत असेल तर. तेव्हा असं थोडं म्हणून नाही नाही आमच्या काळी असं, मला ते अजिबात आवडत नाही. तुमच्या काळी होतं पण तुमचा काळ होता ना तो. करेक्ट आता वेगळा काळ आहे. करेक्ट. मग वेगळ्या काळात तुम्ही यांच्याबरोबर ऍडजस्ट व्हायला पाहिजे. पण मला आवडतं त्यांच्याबरोबर ऍडजस्ट व्हायला. काही रंगभूमीवर जाताना अजूनही धाकधूक असते, बटरफ्लाय स्टमक खूप अजूनही खूप असतं? पहिल्या प्रयोगालाच तू माझी हालत म्हणजे आत्ता पण? नकोच. हो हो. म्हणजे मी एक एक हे देते तुला उदाहरण. 1000व्या प्रयोगाला ना जाऊबाई जोराच्या दीनानाथमध्ये खूप मोठा इव्हेंट केला होता आम्ही. म्हणजे मला वाटतं नाटकामध्ये पहिल्यांदाच असं केलं होतं की 1000व्या प्रयोगाला दुपारी शो आणि मग संध्याकाळी इव्हेंट, मग पाहुणे येत आहेत, मग त्यांना फेलिसिटेट करतात, अशा पद्धतीचं सगळं केलं होतं. जेव्हा प्रयोग होता ना त्या प्रयोगाला माझी मैत्रीण रेणुकाचे मिस्टर आशुतोष आशुतोष राणाला राणा. बोलवलेलं होतं. आणि म्हणजे आतमध्ये आला वगैरे ते, आणि मी ना विंगीत फेऱ्या मारत होते तेव्हा असं. तर ते झालं. मला पुरुषोत्तम बेर्डे आमचे दिग्दर्शक येऊन म्हणाले काय झालं. म्हटलं टेन्शन आलंय रे. तर तुम्हाला अगं 1000वा प्रयोग आहे, कसलं टेन्शन आलंय तुला, प्रयोगच सादर करतो आत्ता आपण. म्हटलं नाही नाही पण 1000वा आहे ना. आणि खरंच टेन्शन आलं होतं मला, खूप टेन्शन आलं होतं. तर आशुतोष राणांनी ते रेणुकाला विचारलं, मधुजी क्यों इतना टेन्स थी, क्या हो गया था. तर रेणुकाने त्यांना सांगितलं की ती नेहमी प्रयोगाला अशीच टेन्स असते. तर तेव्हा ते नाटकवाले आहेत, ते थिएटरवाले आहेत, येस येस. त्यांना ते समजू शकलं की का एवढं टेन्शन मला होतं ते. बाकीच्यांना कळेल की ते मला माहित नाही, पण मी असते. मी आत्ताही पहिल्या प्रयोगाला खूप टेन्स असते. मला समाव प्रत्येक वेळेला वाटतं की आधीचं यश हे कदाचित फ्लूक असू शकेल, आत्ता आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे परत. आणि करावं लागतं ते करावं लागतं. मी स्वतःसाठीच म्हणते की हो हाही रोल आपल्याला जमेल, हो हेही कॅरेक्टर आपल्याला जमेल, असं ते करावं लागतं. आत्ता किती अप्रतिम एक वाक्य म्हणालात तुम्ही की आधीचं यश हे फ्लूक असू शकेल, आणि ना जेन्युअनली की तो प्रयोग आहे, रोज काहीतरी नवीन होणार. बरोबर आहे. ऑडियन्स रोज सारखा असेल का माहित नाही, काही तो रिॲक्ट करेल, काही तो रिॲक्ट नाही करणार. बट तुम्हाला आठवतं तुमचं रंगभूमीवरचं सगळ्यात पहिलं पाऊल कधी, सगळ्यात आधी रंगभूमीवर गेलात? सगळ्यात आधी रंगभूमीवर मी 9 वर्षाची होते तेव्हा गेले. हो. अगं माझी आई कामगार कल्याण केंद्रात शिकवायची ना, त्यामुळे मी तिकडे नाटकं वगैरे करायची. तर तिच्याबरोबर मी स्टेजवर काम करायचे. तर तेव्हा ते केलेलं काम. आणि तेव्हा मात्र ती ती सांगते की तू कधीच नाही घाबरायचीस, तू बिनधास्त स्टेजवर अच्छा हे करायचं, हां करते ना, असं असायचं. लहान असताना खूप छान असतं नाही की आपल्याला कुणाच्या मताची काही पडलेली फिकीर नसते. नसते. हा. आपण जे करतोय ते असतं. आता आपल्याला किती जणांचं ओझं डोक्यावर घेऊन, म्हणजे बाकीच्यांचं तर सोड, निर्मात्याचे पैसे वसूल व्हावेत हे एक मोठं डोक्यावर ओझं असतं की बापरे त्याचे पैसे निघू देत, त्यांनी आपल्या नावावर पैसे लावलेले असतात. खूप खूप गोष्टी असतात. जाऊ दे तू सिरियस का होतेस यार, फिल्मच्या प्रमोशनसाठी आली आहे मी. नाही पण मला किती छान वाटतं. युजली आपण ना चित्रपटाच्या निमित्ताने 4-5 प्रश्न आणि संपतं, पण एवढी वर्ष काम करताना ना ती एक जर्नी असते आणि मला फार फार इंटरेस्टिंग वाटतं ते ऐकून घेण्यासाठी खरंच. आणि तुम्ही एक मस्त उल्लेख केलात मगाशी की प्रत्येक डिरेक्टरचं व्हिजन समजून घेणं तुम्हाला आवडतं किंवा त्यांचे विचार तुम्हाला नव्याने उलगडतात, राईट? आत्ता तुम्ही या चित्रपटामध्ये अगं अगं सुनबाईमध्ये
केदार शिंदे सरांबरोबर काम करताय आणि सगळेजण असं म्हणतात की त्यांना बायकांच्या मनातलं कळतं. अगं बाई अरेच्या पासून हे तर प्रूफच झालंय. यार हो यार, पण मला सांगा, इतक्या वर्षात ताई कधीच योग आला नाही त्यांच्याबरोबर काम बघ करायचा? ना. कारण तुम्ही म्हणजे माझ्या मुलाने पहिलं नाटक त्याच्याबरोबर हा, केलं, हा, माझ्या मुलाने पहिली फिल्म त्याच्याबरोबर केली, हा. पण मी आतापर्यंत केदार बरोबर काम केलेलं नव्हतं. ओके. म्हणजे ऑफर आली नव्हती, काय होतं नेमकं? कारण त्या दिवशी जेव्हा सर बोलले, आय वाज लाईक की एवढी वर्ष म्हणजे रंगभूमीपासून त्यांनी तुम्हाला बघितलं असेल, तुम्ही त्यांना पाहिलं असेल, पण तरी पण कसं नाही, कारण आत्ता ताई जर आपण बघितलं चित्रपट, मालिका, नाटक याचा ग्राफ तुमचा, तर 70% इंडस्ट्रीतल्या लोकांबरोबर तुम्ही काम हो, केलंय. हो. तर हे कसं काय सुटलं? म्हणजे केदार बरोबर काम नाही केलं, पण केदार म्हणजे अगदी मुलगाच होता ना. ही केदार, भरत, अंकुश ही लहान मुलं होती आणि एकांकिका करायची, तेव्हा मी त्यांच्याबरोबर म्हणजे ते बोलवायचे मला बघायला या ना आणि सांगा ना काय कसं वाटतंय वगैरे ते. पण ना केदारने मला ना त्याच्या पहिल्या फिल्मच्या वेळेला मला सांगितलं होतं, अगं बाई अरेच्चाच्या वेळेला, की एक काहीतरी स्ट्रॉंग तगडा रोल असेल, तगडं स्क्रिप्ट असेल, तेव्हाच मी तुझ्याकडे घेऊन येईन. आणि आत्तापर्यंत ते नाही त्याला मिळालं होतं माझ्यासाठी काही असलेलं स्क्रिप्ट. आणि अगं अगं सुनबाई हे माझ्यासाठी असलेलं स्क्रिप्ट आहे, हे मी छाती ठोकपणे सांगू शकते. म्हणजे मी आत्ता इंटरव्ह्यूजमध्ये तेच सांगते की तुम्हाला माझ्या सगळ्या भूमिका आवडल्या, काय बऱ्याच मी वेगवेगळ्या भूमिका केल्या, तर तुम्हाला अजून माझी एक वेगळीच भूमिका बघायची असेल ना, तर तुम्ही अगं 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 सुनबाई बघा. वेगळी भूमिका केदार माझ्याकडे घेऊन आलाय आणि वेगळे स्क्रिप्ट घेऊन आलाय मुळात, कारण नुसतं भूमिका असून चालत नाही. चालत माझी नाही, भूमिका correct. छान असेल पण त्याचं स्क्रिप्टच जर नसेल चांगलं तर काय. एक छान स्क्रिप्ट घेऊन आलाय आणि तू जे म्हणालीस ना, केदारला खरंच बायकांच्या मनातलं कळतं, किंवा तो बाई समजून घ्यायचा, बाई कोणालाही समजून घेत नाही. बिचारांना गैरसमज आहे, पण बाईच्या मनातलं समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, की या परिस्थितीत बाई कसं वागेल, त्या परिस्थितीत हं. ही बाई कसं. खूप गोष्टी असतात अगं बायकांच्या, 100%, 100%. त्या नाही कुणालाच नाही, 100% कोणालाच नाही जमणार. नाही जमणार नाही त्या. नाही नाही. पण केदारला निदान त्यातला गाभा तर कळलाय. हम्म. आणि ना जसं तुम्ही म्हणालात की माझी व्यक्तिरेखा उत्तमच असेल, पण स्क्रिप्ट पण उत्तम असणं गरजेचं आहे. बिकॉज प्रत्येक जण म्हणतं की स्क्रिप्ट इज द किंग आमच्यासाठी. करेक्ट. आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही भरमसाठ एकत्र चित्रपट करत नाही, एका वेळी एकच प्रोजेक्ट, फार फार तर 2 प्रोजेक्ट. हो. तर तुमच्यासाठी काय सगळ्यात मोठा एक हुकमी एक्का असतो की नाही, हा प्रोजेक्ट मी करणारच, माझ्याकडे वेळ नसेल तरी मी वेळ काढीन पण हा प्रोजेक्ट करेन? एक एक असं नसतं ते, एक 5-6 गोष्टी असतात ज्या बघितल्यानंतर मला असं वाटतं की नाही, वाटेल ते होऊ दे, हा रोल मला करायचा आहे. एक असतं, मी प्रोडक्शन हाऊस बघते कुठलं, जे एवढी मेहनत करून केलेलं काम असतं ते लोकांपर्यंत पोचवणारं प्रोडक्शन हाऊस आहे का. कारण सुरुवातीच्या काळात असं व्हायचं किंवा झालंय माझ्याही बाबतीत, की मी जसं म्हटलं तसं खूप कामं करत नाही, त्यामुळे त्या कामावरनं जीव लावून करते मी, आणि ते नाही आता पुढे काही त्याचं होत नाहीये. त्रास व्हायचा खूप, की बापरे किती आपण वेळ वाया घालवला, आपण आपली एनर्जी वाया घालवली, सगळंच असं म्हणजे त्रास व्हायचा त्याचा. मग आता मी पहिली गोष्ट ही बघते, प्रोडक्शन हाऊस कोणाचं आहे, काय आहे. महत्वाचं आहे पिक्चर हा म्हणजे ज्या 5-6 अगदी महत्वाच्या गोष्टी आहेत. रोल तर ऑफकोर्स रोल तर बघणारच मी आधी, रोल बघते. आणि ना रोल जरी छोटा असेल ना, तरी त्याचा जर स्क्रिप्टचा जर मतितार्थ लोकांपर्यंत पोचलाच पाहिजे असा असेल ना, तरी मी करते. त्याची आत्ताची 2 उदाहरणं म्हणजे एक क्षितिज पटवर्धनचं उत्तर आणि हेमंत ढोमेचं क्रांतिज्योती. रोल माझे दोन्ही मुलंच आहेत ती, त्यामुळे तू पाहिजेस आम्हाला फिल्ममध्ये, हो करणार. पण ती मुलं सुद्धा कुठले तरी रोल नाही देत. त्या रोलमधून काहीतरी असेल, काहीतरी करण्यासारखं असेल, मला तसेच रोल देतात. ह्या पण गोष्टी झाल्या. आणि सगळ्यात महत्वाचं पैसे. पैसे. पैसे किती मिळत आहेत? हा, कारण माझं हेच म्हणणं आहे अगं, आपण उगाच स्वतःची किंमत कमी करतो. करेक्ट. सो मी नाही करत. माझं म्हणणं आहे, मी एवढे मी तुझ्यासाठी फुकट काम करेन.
तू मला बोलवतेस ना, मी दर्शनाला ओळखते, ती माझी मैत्रीण आहे. तिचं पहिला सिनेमा आहे, तिला काहीतरी उभं राहायचंय, बनायचंय, चल मी करते तुझ्याकडे, मी असंच काम करेन. पण तू जाऊन नाही नाही तू पैसे घेतलेच पाहिजे, मग मी जे घेते ते पैसे तू द्यायचे मला. या ट्रू. एवढं माझं क्लिअर आहे Yes, अगदी. yes, yes. सो मी पैसे व्यवस्थित घेते. असेल चर्चा इंडस्ट्रीत त्याच्याबद्दल, पण आय डोंट केअर, कारण मी घेते. कारण ते काम खूप महत्वाचं असतं. मी बाकी सगळं सोडून तिथे माझं तन मन धन लावलेलं असतं. सो आय थिंक ते आणि सगळ्याचं सोंग आणता येईल, पैशाचं सोंग पैशांचं नाही. कधीच आणता येत नाही आणि आता इतकी महागाई आहे की पैसा महत्वाचा आहे ग, आहेच आहे आहेच ग. आहेच. राईट राईट. पण दोन प्रकारची कामं असतात. एक काम असतं जे आपल्याला आपल्या कलेचं सॅटिस्फॅक्शन देणारं, एक उत्तम पैसे मिळवून देणारं. मी आत्ताच नाही म्हणत आहे, पण मला आधीचं सांगा, फक्त एखाद्या प्रोजेक्टमधनं उत्तम पैसे मिळत आहेत म्हणून कधी काम केलंय? नाही केलं. कधीच नाही. नाही. आत्ता माझी मेकअप आणि हेअर आर्टिस्ट दोघेही आहेत माझ्याबरोबर. तर रेखा तर ती मला कित्येक वर्ष सांगायची. आता तिने सांगणं बंद केलं की दीदी करा ना, एवढे पैसे देतायत तर काय प्रॉब्लेम आहे, हा तर काही येणारच नाही ह्यांचा पिक्चर, कसं करतायत ते बघा. म्हटलं मग म्हणूनच नाही करायचं मला, नाही येणार ना, मग मी का माझी एनर्जी घालू वाया. ती कित्येकदा सांगायची मला, जाऊ दे ना, आता एवढे पैसे देत आहेत तर कुठे. अगं नाहीये तो रोल चांगला रेखा, नाही आहे, किंवा नाही आहे ते स्क्रिप्ट त्या लेवलचं. उगाच मी पैशासाठी काम, म्हणजे पैसे घेणार म्हणून काम करणार आणि नंतर मला आयुष्यभराचं वाईट वाटत राहणार. ते नको, आपण तसं नको करूया असं मला आधी असं व्हायचं, असं की करूया काय, खूप चांगले पैसे देत आहेत. पण नंतर वाटायचं की नको. म्हणजे मी मोह नाही झाला असं नाही, मोह झाला, पण मग थोडासा विचार केला. घरात आहेत ना आमचे, माझा मुलगा अभिनय मानगुटीवर बसतो, तुला आवडलंय का, मग आवडलंय का वर हो असं उत्तर नाही आलं की तो म्हणतो नाही करायचं. मग आवडलंय का वर मी अशी असेल ना जर हे बघ नको करू असं सांगतो. तुम्ही डिस्कशन करता हो, घरामध्ये? अर्थात स्क्रिप्टाला ऐकवते मी, त्याला सांगते. ओके. तुमचे पैसे बुडवलेत का पण कधी कोणी नाही बाई, इंडस्ट्रीमध्ये? कोणी हिंमत कारण नाही केली. आता खूप चर्चेचा विषय येतो कलाकारांचे बुडालेले पैसे, स्पेशली मालिका विश्वात. आणि ना आधी असं व्हायचं, जसं तुम्ही म्हणालात की तुझा पहिला पिक्चर आहे ना, चल मी करते, अशा वेळी ना ग्रँटेड सुद्धा धरलं जातं. हो, राईट. सो तुमचे असे राहिलेत का कधी कोणाकडे पैसे? नाही. माझे पैसे कधीच कोणीच नाही बुडवले, कारण सगळ्यांना माहिती आहे मी कोण आहे. कोण आहे ते माहितीये, माहितीये. ताई तुम्ही तुम्हाला भीती वाटते का कसली? इन जनरल? म्हणजे मला जरा आज भीती वाटते, असं कधी होतं का? नाही. हो, भीती मला वाटते. तुला म्हटलं ना, मला आत्ता भीती आहे. माझं रिलीज आहे परवा. येस. वाटते ना भीती, नाही कसं, माणूस आहे यार मी. तुम्ही घाबरता कोणाला? असं कोणाला नाही घाबरत, म्हणजे असं कोणाला असं नाही घाबरत, पण म्हणजे आदरयुक्त भीती खूप बऱ्याच जणांबद्दल आहे. पण मी अमक्याला घाबरते असं काही नाहीये. पण जी भीती कधी कोणाबद्दल असेलच ती आदरापोटीच आहे. तुम्हाला घाबरतात ना पण अनेक जण? का घाबरतात मला कळत मी नाही. घाबरते का पण काय करतं आता मला सांग. त्या दिवशी पण मी त्या ट्रेलर रिलीजला म्हटलं, सगळे तिथे माईकवर की हिचं दडपण होतं, हिची भीती वाटली. मी काय बाघोबा आहे? सिनियरिटी सगळं तू बाकीच्या एवढ्या सिनियर ऍक्ट्रेसेस आहेत त्यांना घाबरतेस? आदरयुक्त भीती. आदरयुक्त भीती आहे ही. वाव यार, वंडरफुल. आपण ना मगाशी तुमच्या पहिल्या मालिकेचा उल्लेख केला, दॅट इज गंगूबाई नॉन मॅट्रिक, आणि आजही ती जोडी प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आधी ना मीडिया एवढा नव्हता, म्हणजे नव्हताच मीडिया, फक्त प्रिंट मीडिया होते, त्याच्यामुळे ना कलाकारांच्या आठवणी, त्यांची मेहनत कोणाला माहिती नव्हती. आज जर मी तुम्हाला या ठिकाणी विचारलं की गंगूबाई नॉन मॅट्रिक या मालिकेतला एक अविस्मरणीय प्रसंग की आयुष्यात तो तुमच्या करिअरच्या पानावर तो पुसलाच जाणार नाही, तुम्हाला कोणता आठवतो आज? अरे बापरे, कॅमेरे बंद कर सांगते. हाय ग. हा. अगं खूप आहे. काय आता गंगूबाई बद्दल तर खंड लिहून होतील माझे. हो. किती एपिसोड झाले असतील त्याचे? गंगूबाईचे 296 एपिसोड झाले.
आमची सिरियल तेव्हा अम, किती 3 वर्ष 4 वर्ष चालली आणि तेव्हा वीकली एक होतं एपिसोड ते. हा आणि वीकली असून सुद्धा लोक दर आठवड्याला न चुकता टीव्ही समोर बसायचे गंगूबाई लावून. बरं मी तर नाटकाचे प्रयोग करत होते आणि उरलेल्या वेळेत शूटिंग करत होते, त्यामुळे मला माहिती नव्हतं की ती एवढी पॉप्युलर वगैरे आहे. हळूहळू नाटकाच्या प्रयोगांना लोक जेव्हा गंगूताई आले गंगूताई आले, मग मला कळायला लागलं की अरे वा, ही सिरियल गावागावात पोचतेय. गंगूबाईंनी खूप दिलं, आम्हाला सगळ्यांनाच खूप दिलं, लेखक दिग्दर्शक निर्माता सगळ्यांनाच दिलं. पण मला आजपर्यंत गंगूबाई पुरली आहे. आजही बऱ्याच ठिकाणी गावागावामध्ये आत्ताही हा सिनेमा जेव्हा येतोय ना, मला असं ऐकायला मिळतं गंगूताईचा नवीन सिनेमा येतोय. म्हणजे त्यांच्यासाठी मी अजूनही गंगूताईच आहे त्यांची. मला आवडतं पण ते खूप छान वाटतं. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की माझी एवढीच एक ओळख बनून राहणार आहे की काय, कारण बऱ्याच कलाकारांचं होतं तसं टाईपकास्ट होतं. तसं राईट होतं. राईट. पण मग स्वामींच्या कृपेने वेगवेगळे रोल्स पण आले, त्यातली निवड पण योग्य ठरली माझी, जे जे रोल निवडले मी. पण शेवटी गंगूबाई ती गंगूबाईच. तिला म्हणजे बीट नाही कोणी करू शकत. आणि तेव्हा एकदम रॉ असाल ना तुम्ही, म्हणजे खूप. आता खूपच अनुभव आणि आहे. आणि दुसरं तू तू जे म्हणालीस ते की तेव्हा ना मीडिया एवढा नव्हता. सोशल मीडिया तर नव्हता. नव्हताच, काहीच नव्हतं. आणि ते म्हणजे मला असं वाटतं ते जे यश होतं ना, ते असं निर्भेळ होतं. म्हणजे पेड पब्लिसिटी नव्हती. जे आहे ते लोकांवर सोडले, लोकांनी ठरवायचं काय करायचं ते. त्यामुळे असं ते छान वाटायचं की एवढी लोक आपल्यावर असं प्रेम करतायत, हे बघून खूप छान वाटायचं. आता खूप गोष्टी बदलल्यात. आता म्हणजे भूमिका करून बाजूला होणं एवढं असं झालेलं राहिलं आहे. नाही. बनवण्यापेक्षा तर पिक्चर पोहोचवणं हा आत्ताचा टास्क आहे मोठा. खूप खूप मोठा टास्क आहे. सिनेमा दिग्दर्शक चांगला आहे, लेखन चांगलं झालेलं आहे, कलाकार उत्तम आहेत, सिनेमा उत्तम बनतो. पण तो उत्तम बनलेला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवणं कर्मकठीण काम झालंय सध्या. येस, करेक्ट आहे. कारण आत्ता म्हणजे एकतर एका दिवशी अनेक पिक्चर रिलीज होतात, इतर भाषेतले पिक्चर असतात. त्या कॉम्पिटिशनमध्ये तरण्यासाठी प्रमोशन तर दणक्यात करावं लागतं. आणि मला फार कौतुक वाटतं, म्हणजे मी केदार सरांच्या बाई पण भारी देवाच्या वेळी पण बघितलं होतं. सगळी मोठी मंडळी, सगळ्या सिनियर, आणि त्या इतक्या दणक्यात प्रमोशन करत होत्या. झिम्माच्या वेळी तुम्ही सगळे एवढं दणक्यात प्रमोशन करत होते. आत्ता मी बघते प्रत्येक कार्यक्रमामध्ये जाऊन तुम्ही हुक स्टेप करताय, अगं अगं सुनबाई या गाण्याची. मला एवढं कौतुक वाटतं की ही आत्मीयता किंवा हे प्रेम पाहिजे आपल्या प्रोजेक्टबद्दल, किंवा तो तो सक्सेसफुलच झाला पाहिजे, किंवा तो लोकांपर्यंत गेलाच पाहिजे, हे हे डेडिकेशन पाहिजे. माझं म्हणणं आहे की आपण पोचवण्यात कुठे कमी पडूया नको. पुढे लोकांच्या हाती, त्यांना तो कसा रिसीव्ह करायचा हा त्यांच्या हाती, प्रेक्षकांच्या हाती. पण आपल्याकडून काही कमी राहायला नको. म्हणजे तू आत्ता जे म्हणालीस की आत्ताच्या पिढीला काय हवंय, तर हे प्रमोशन वगैरे गरजेचं आहे. म्हणजे हे मी आधी केलं असतं का, तर नाही. आत्ता मी करते हे कारण मला त्याची गरज कळली आहे आणि ते करायला लागणारच हेही कळलंय. म्हणजे जसे आत्ताच्या जनरेशनचे काही फायदे आहेत, तसे काही तोटेही असणारच ना. असं थोडीच आहे की सगळंच छान असेल, असं कुठे असणार आहे, असं नाही आहे. त्यामुळे हे प्रमोशन करणं गरजेचं आहे आणि ते आम्ही करतोय. आणि मला खूप आनंद वाटतोय की म्हणजे खूप आतापर्यंत हा सिनेमा माहिती झालाय. अगं ग सुनबाई येतोय ना तुमचा, अगं ग सुनबाईचं तुम्ही प्रमोशन केलं होतं ना, आम्ही बघतोय तुम्हाला सोशल मीडियावर. आम्ही त्या दिवशी ट्रेलरमध्ये अमुक छान वाटतं हे ऐकायला. हे कधी आधी म्हणजे ऐकलं नाही. आधीचे जेव्हा सिनेमे केले होते, साधारण झिम्माच्या आधीचे, तेव्हा नव्हतं असं कधी. तेव्हा पण लीड रोलमध्येच केले होते बरेच सिनेमे. पण ते पेपर जाहिराती, आर्टिकल झाले असं. आर्टिकल झाले, पेपरमधल्या जाहिराती एवढ्यावरच असायचं. आता हे म्हणजे बापरे,
खूप मेहनत आहे शूटिंग नंतर पोस्ट प्रोडक्शन आणि त्यानंतर सुद्धा वेगळी मेहनत आहे मेहनत प्रमोशनची. तर आहेच, पण आनंदही होतो त्या गोष्टीचा, की हो, पोचतोय आपण लोकांपर्यंत. लोकांना कळतंय आपला नवीन सिनेमा आलाय. आता लोकांचा जर विश्वास आहे माझ्यावर, की मी वेगळ्या भूमिका करते, चांगल्या भूमिका करते, तर येतील लोकं. येस ताई, पण मला सांगा एवढ्या चित्रपटांमधनं, मालिकांमधनं, नाटकांमधनं तुम्हाला निर्मिती सावंत म्हणून ही भूमिका माझ्यासाठी खूपच चॅलेंजिंग आहे किंवा ही बापरे ह्याच्यामध्ये माझ्याकडे जेवढं अभिनय कौशल्य आहे ते सगळं सगळं टाकावं लागतंय, अशी कुठली भूमिका वाटली एवढ्या वर्षात? खूप आहेत. हं. हो, मी म्हणजे जनरली भूमिका निवडताना हं. त्यात त्यात काहीतरी वेगळेपण असेल अशी भूमिका निवडते. हं, हं. म्हणजे सिनेमातही असेल किंवा नाटकातही असेल. अ, मला स्वतःला काहीतरी चॅलेंजिंग वाटायला लागतं. एखादा सीन का होईना, बघ मला सासूची भूमिका दिली, तर ती सासू सरळसोट पण असू शकते करेक्ट. आणि आत्ताच्या आमच्या सिनेमामधली काहीतरी वेगळीच पण असू शकते. हं. बरोबर आहे ना? हो, हो. मग त्या त्या म्हणजे सासूचीच भूमिका आहे, पण वेगळी आहे, ती निवडली मी. हं. रेग्युलर सासूची नाही भूमिका निवडली. खासच्या नाही सासू निवडली. नाही निवडली. तर हं. त्यामुळे निवड माझ्या हातात आहे ना. त्यामुळे ते निवडताना नेहमीच मला असं वाटतं, म्हणजे एखादी भूमिका कुठली मी नाही तुला सांगू शकणार, हं. की ही मला खूप चॅलेंजिंग वाटली वगैरे. सगळ्यात चॅलेंजिंग म्हणजे तसं बघायला गेलं तर सुरुवातीच्या तर केवढ्या तरी चॅलेंजिंग भूमिका होत्या. हं. राहिले दूर घर माझेची हमीदा होती माझी. ती तर एवढी चॅलेंजिंग होती. ती कोकणातली तळ कोकणातली एक मुसलमान फॅमिली लाहोरमध्ये फाळणीच्या वेळेला शिफ्ट होते आणि त्या बाईचं आपल्या मातीशी असणारं नातं, बॉन्डिंग प्रेम. हां. हां, ते ते ती तिकडे शोधत असते. इतकी अफाट भूमिका होती ना ती. म्हणजे एक मुसलमान बाई केली असं नाही होत ते. हं. त्यातल्या आतलं जे गाभा असतो ना, तो खूप महत्त्वाचा असतो. मला मला निवडतानाच अशा भूमिका करायला आवडतात. जर समजा मी आउट अँड आउट कॉमेडी करत असेन कुठलाही सिनेमामध्ये असेल किंवा कसंही नाटकामध्ये असेल, तर मी त्याच्यात एखादा सीन असं काहीतरी वेगळा शोधते, की हा लोकांपर्यंत जास्ती पोचावा. अगदी आणि ना कॉमेडी ही बिलकुल खायची गोष्ट नाहीये. म्हणजे तुम्ही एकतर समोरच्याच्या मूडवर आहे. त्याला हसायचा जो हसेल ना, तर नाही बरोबर आहे. हसला तुम्ही किती पण करा. ताई जेव्हा पंच पडतो एखादा आपला, तेव्हा निर्मिती सावंत यांची त्रास होतो मनस्थिती खूप. काय असते? मला माझाच काय, मला माझ्या को आर्टिस्टचा पंच पडला तरी माझा संताप होतो. हं. का असं टाकलंस ते वाक्य? असं होतं माझं. हल्ली मी जरा थोडीशी शांत झाली आहे, तो भाग वेगळा. पण आधी मी खूप अ, म्हणजे तडफडाट व्हायचा माझा, की हं. एखादा जरी पंच गेला किंवा एखादा आणि मी ना विचार करायला लागते लगेच, का बरं हा गेला असेल? का बरं हा मग मी त्याच्यावर खूप विचार करून मग हा कधीच पडू नये पंच, मग ह्यासाठी काय करता येईल असं वगैरे सगळं करायचं आणि मग त्यानंतर तो रेग्युलरली यायला लागला, की माझा जीव शांत पण होतो. तुमचे पण पडलेत असे पंच किंवा मनासारखे नाही झालेत स्किट? होतं ना असं. होतं. कधी-कधी होतं असं, की जसं तू मगाशी म्हणालीस, प्रत्येक वेळेला ऑडियन्स वेगवेगळा वेगळं असतो आहे. ना. राइट, राइट. कधी-कधी नाही. मग कसं असतं ना, नाटकामध्ये जेव्हा नाटक सुरू होतं, तेव्हा तुमचा पहिला पंच वाजत नाही ना, तेव्हा मी आतमध्ये अस्वस्थ होते, जर मी आत असेन तर. मी स्टेजवर असेन तर आटापिटा करते, की तो वाजलाच पाहिजे. कारण अंदाज येतो ना ऑडियन्सचा, कसा आहे ऑडियन्स त्याच्यावर अवलंबून असतं. तर ते त्याच्यासाठी मग जे काही करायला लागतं ते सगळं करून तो पंच मग प्रत्येक प्रयोगाला कसा वाजेल याची काळजी घेतो. ताई तुमचा कोणी गुरु आहे या क्षेत्रामध्ये खूप, होते? हो. खूप, खूप गुरु आहेत हं. आणि मला असं वाटतं, आत्ताही की आहेत? हो, आताही आहेत. मला असं वाटतं, की प्रत्येक माणसाकडून आपण शिकू शकतो. हं. मी तुला सांगू एक अ, मला ना बिनधास्तच्या वेळेला मी चंदूला म्हटलं होतं, की "बाबा रे, आता हे परत सगळं करायचं डबिंग. अरे, ते केवढं केलेलं आहे. ते खूप कॉमेडी आणि त्यात पण. त्यामुळे ते सगळं कसं परत मॅच हं. होणार?" तो म्हणाला, "विनोदवीर करा आता डबिंग." हं. मी त्याला म्हटलं, "नाही, कोणतरी माझी चांगली मैत्रीण आहे डबिंग करणारी, तिला सांगते ती करेल." तो म्हणाला, "नाही, नाही, तुला डबिंग करायचंय. म्हणजे तू जे केलंयस ते तुलाच करायला लागणार आहे.
ते जे जफर भाई आणि जफर सुलतानचे हे होते ते गुरुच आहेत की माझे. त्यांनी मला शिकवलं कसं डबिंग करायचं, कसा थ्रो हवा आवाजाचा, डबिंग करताना काय गोष्टी तुम्हाला करा, सगळ्यांकडून मी शिकत गेले. म्हणजे नुसती ऍक्टिंग आली म्हणजे काही तीर नाही मोठा मारला तुम्ही, बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला लागतात. हे जेव्हा सांगितलं जातं तुमच्या लाईट तुमचा इथे येतोय किंवा तुमचे डोळे कव्हर होत आहेत, हे कुठे आम्हाला कुठे शिक्षण घ्यायला गेलो होतो. तो जो लाईटमन असतो तो सांगतो ना, दीदी पुढे या. मग तो गुरु नाही का माझा? माझे खरंच सांगते मी आणि मनापासून सांगते. खूप गुरु आहेत. प्रत्येक छोट्या छोट्या क्षेत्रामधले गुरु आहेत माझे. आपण एकच कोणीतरी ॲक्टिंगमधला गुरु वगैरे असं धरतो, तर तसं नसतं. ते नुसतं तेवढं असून चालत नाही. सगळीकडे असावं लागतं. आणि तुम्ही सुरुवातीपासूनच उल्लेख करताय नातीचा, सुनेचा, अभिनयचा. सेज इट ऑल की घरच्यांना पण तुम्ही किती वेळ देता आणि किती कनेक्शन आहे. युजली असं असतं की आपला करिअरचा ग्राफ असा खूप चढता असतो, पण ना पर्सनल आयुष्यामध्ये ना तेवढं लक्ष देता येत नाही आपल्याला. ती तारेवरची कसरत होते. प्रोफेशनल आणि पर्सनल मॅनेज करणं. खरंच तुम्हा सगळ्या सिनियर कलाकारांना सलाम आहे. तुम्ही ते इतकं करेक्ट मॅनेज करता. मला सांगा काय म्हणजे काय तो काही नाही अगं. कानमंत्र आहे? घरच्यांनी सपोर्ट केला नाही तर काही आम्ही करू शकत नाही. या. म्हणजे पण मी जमला एवढ्या वर्षात तो बॅलन्स ना, हो, हो, हो. पर्सनल प्रोफेशनल. मी तर ना म्हणजे मी त्यांचा अगदी आदराने माझ्या नणंदेबद्दल सांगेन. माझी नणंद घरातलं सगळं सांभाळते, नैना. म्हणजे अख्ख्या इंडस्ट्रीला तिच्या हातची चव माहिती आहे. एवढं सगळं ती बरोबर सांभाळते. डबा करून देणं वगैरे वगैरे. ती नसेल काही करू शकणार नाही. मला जर काही कुठे माझी आई माझ्या बरोबर असते राहिलं. तिचं वय आता 89 वगैरे आहे. तर कधी असेल तर माझी बहीण, तिला मी बोलवून घेते, ती थांबते. ती असेल तर मी रिलॅक्स होते की आहे आईकडे कोणीतरी आहे. तू मला सांग ह्या सगळ्या गोष्टी मेंटली जेव्हा मी शांत होते की मग कोणतरी अभिनय आहे हा बघायला मागे. अभिनय घरी आहे आणि तो बघतो. आत्ताही माझं असं होतं की तू आहेस ना घरी, हा देवीकडे तू आहेस ना, म्हणजे सून तर आहेस पण एक सपोर्ट लागतो ना. राईट. तर हां मी आहे हां. मग मी शांत होते. मग मला असं वाटतं ओके आता सेटल. नाही तर माझं 10 वेळा फोन होतात. हां काय करते ती आता? अच्छा झोपली आहे का? बरं किती वाजता खाल्लं तिने? अच्छा म्हणजे आता 2 तास झोपेल. म्हणजे मला असं म्हणायचं या सगळ्यांचा जर सपोर्ट नसेल ना मला, तर ते नाही होऊ शकत. आणि हे बरीच वर्ष चालू आहे हा सपोर्ट. आणि त्यामुळेच एखादी व्यक्ती आमच्या सिनेमाची टॅगलाईन माहिती आहे ना तुला? काय आहे? वर्ड्स नाही येणार मला. Words एका काय? स्त्री बरोबर. बरोबर एका यशस्वी पुरुषाच्या पुरुषाच्या मागे. मागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते. मग एका स्त्रीच्या मग मागे एका स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री का नाही उभी राहू राहू शकत? शकत. मला वाटतं माझ्या मागे खूप स्त्रिया उभ्या आहेत माझ्या घरातल्या. माझी नणंद आहे, माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझी सून आहे आणि आता माझी नात आहे. एवढ्या जणी उभ्या आहेत माझ्या पाठीशी आणि मुलगा माझ्या बरोबर आहे. का नाही यशस्वी बनणार एक स्त्री? सांग तुम्हाला. खरंच आहे. आणि हे खूप गरजेचं आहे की आता आपण बघतो ना, कोण कोणाबद्दल छान बोलायला जात नाही. म्हणजे कौतुक सगळेच चेहऱ्यावर करतात, तोंडावर करतात, बट ते जेन्युइन असेल का नाही माहीत नाहीये. आणि हे खूप गरजेचं आहे की आपल्या मागे आपली माणसं असणं, की मग इतर कोणाच्या व्हॅलिडेशनची गरज नाहीये. तुमचा काय से आहे यावर? नाही माझं नाही? जरा वेगळं म्हणणं आहे. माझं असं म्हणणं आहे की का कोणी आपल्या आपल्या तोंडावर हे करेल असं गोड गोड तुमच्याकडे बोलेल. सगळी छान माणसं आहेत बोलणारी. नाही माझ्या ज्या अशा मैत्रिणी आहेत, रेणुका आहे, हो, रेणुका येस. प्रतीक्षा लोणकर आहे, स्वाती चिटणीस आहे, ह्या ज्या माझ्या सगळ्या अशा मैत्रिणी आहेत त्या तोंडावर उगाचच कौतुक नाही करणार. नाही करत. नाही करणार. त्या सांगतील मला की मधू हे राहिलं, हे हे तू बघ करून घे. त्यामुळे असं मला कधीच अनुभव आणि म्हणजे त्यांचंच म्हणणं मला जास्ती महत्वाचं असतं. करेक्ट. एक्झॅक्टली आपली माणसं. आपली माणसं आहेत ती, त्यांचं म्हणणं माझ्यासाठी जास्ती महत्वाचं आहे. मधू नाव कुठून आलंय? माझं माहेरचं नाव मधू. मधू. ओके. हा कारण तुम्ही दोनदा मधुमती. हो मधुमती. येस. त्या मधू म्हणतात मला अजूनही. सगळेजणी. हो. तर लग्नाच्या आधीपासून मैत्रिणी आहेत? आम्ही रेणुका मी आणि प्रतीक्षा येळकोट पासूनच्या मैत्रिणी. येळकोट नाटक होतं ना तेव्हापासूनच्या आम्ही तिघे मैत्रिणी. म्हणजे आम्ही तेव्हापासून आत्तापर्यंत साधारण 3 ते 4 महिन्यांनी एकदा भेटतोच. वा. आणि रेणुकाताई किती कॅन्डिड आहेत. मी इथेच या स्टुडिओत हो, त्यांचा हो, इंटरव्ह्यू हो. केला होता.
अजिबात त्या हातचं राखून काही बोलत छे, नाही, छे. बिलकुल नाही. बिलकुल मुलांची नाही. नावं अशी का ठेवली, मला किती मुलं हवी होती, हेही सगळं त्यांनी मला इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं. ते त्याच्यावरून ओरडले, माझा ओरडा खाल्लाय त्यांनी. की म्हणजे त्याच्यावरून नव्हे, ते सोशल मीडियावर तिला खूप व्यक्त व्हायचं असतं ना. हो हो हो. हां, तर एकदा मग असं लोक विचार करत नाहीत काय काय केलेलं या बाईनी, काय करेक्ट विचार, काय करेक्ट. त्यांचे विचार आहेत, किती लर्नेड आहे ती स्त्री, लोकांसाठी किती कसलाच विचार करत नाहीत. ट्रोल तर आपल्याकडे असं येऊ करतात. तर मी एकदा तिला ओरडले होते, काय गरज आहे तुला व्यक्त व्हायची सोशल मीडियावर? नको, माझ्याकडे हो, काय व्यक्त व्हायचंय तुला ते होऊ नकोस म्हटलं. घरच्यांपर्यंत जातात लोक यार. खरंच. घरच्यांनी आणि काय केलं त्यांचं? घरच्यांना खूप उलट-सुलट बोलतात. ते काय तसंच आहे काय की केलं कोणी त्यांनी? यावं, टपली मारून हे बघ, जावं. जर झाली असेल तर चूक माझी असेल ना, बरोबर आहे. मला बोला ना तुम्ही की चुकलं, तू काही चूक केलीस, तुला बोला ना की हे तुझं चूक, न चुकता पण बोलतात हे सोडतो, पण ते तुला तुला बोला ना, घरच्यांपर्यंत कशाला जायचं? म्हणून मी रेणुकाला म्हटलं होतं, जाऊ दे, नको, ओरडले होते मी तिला. ऐकलं? ऐकलं. वाह! किती मस्त. आणि ना, हे खूप महत्वाचं आहे की आपण आपल्या माणसांना सांगणं की बाबा जरा शांत हो. ॲक्च्युअली ना ताई, इतकी वर्ष काम करून तुम्ही कलाकार, दर दिवशी एक नवीन भूमिका असते, एक नवीन चॅलेंज असतं. आणि ना या सगळ्या गोष्टी इमोशन्सचा खेळ आहे शेवटी. लीड करतात तुमच्या मेंटल स्टेबिलिटीला, मेंटल हेल्थला. आत्ता प्रत्येकजण बोलायला लागले ना, एन्झायटी, डिप्रेशन, मग आमचं मेंटल पीस नाही आहे किंवा आम्ही जरा डोक्यातनं हल्लोय. असं आत्ता आपण हे नवीन नवीन टर्म्स ऐकतोय. मला सांगा, इतकी वर्ष म्हणजे अनेकांचा जन्मही झाला नसेल जे हे इंटरव्ह्यू बघतायत, की तेव्हापासून तुम्ही या इंडस्ट्रीत काम करताय. मला सांगा, एवढ्या वर्षात तुम्ही किती प्रायोरिटाईज केली आहे तुमची मेंटल हेल्थ? किंवा अनेकदा ती डिस्टर्ब सुद्धा होत असेल, नो मॅटर, आपण सगळे ह्युमन बिंग्स आहोत. तुम्ही किती प्रायोरिटाईज करता आत्ता मेंटल आता हेल्थ? तू जे शब्द वापरलेस की आत्ता आत्ता हे सगळे शब्द आपल्याला या कळायला लागले, या हम्म. मेंटल हेल्थ किंवा डिप्रेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टी आत्ता आत्ता आपल्याला कळायला लागल्या. मला असं वाटतं की तेव्हा जर असं काही व्हायचं, तेव्हा एखादी कुठली तरी सॅरडॉन घ्यायची, हा, सरदत से आराम. खरं जेन्युइनली, की तेवढे मेंटल हेल्थचे लाड पुरवण्यात इतका वेळही नव्हता आणि माहीतही नव्हतं की याला असं काही म्हणतात, म्हणतात. हा, हा. किंवा याने असं काही होणार आहे, काही नाही. पण मला नाही वाटत माझं काही बिघडलं त्याने. त्या वेळेला तेवढ्या गोळ्या घेतल्या की सगळं शांत व्हायचं. आत्ताही आत्ता विशेष आता लक्ष आता गोळ्या देता? घ्यायलाच लागत नाहीत. आता तर छान हां. गोंडस नात आहे हां, घरी. नाही आत्ताचं सोड. म्हणजे काही वर्षात जेव्हा आपल्याला कळायला लागतं ना, आपण मॅच्युअर व्हायला लागतो ना, तेव्हा आपल्याला कळायला लागतं यातला फोलपणा सगळा. कितीही मी काहीही बोलू दे, पण मला आतून माहिती आहे की आभासी जग आहे. या. तर ते आपल्याला एकदा कळलं ना हम्म. की आपण काय आहोत. म्हणजे सॉरी, तुला थोडक्यात सांगते. मी Yes. मध्ये ना प्राणिक हिलिंगचं हे केलं, वर्कशॉप. वर्कशॉप केलं, तो कोर्स केला कम्प्लीट. आणि आता माझी सून, माझा मुलगा, आम्ही सगळे अराटिक योगी आहोत प्राणिक मधले. त्यामुळे आम्हाला ना फार गोष्टी हिट करत नाहीत. त्यामुळे जसजसे आपण शिकत जातो ना, तसतसे या गोष्टी आपण काम डाऊन होत जातो. मला वाटतं या गोष्टी पण शिकत जातो आपण. क्या बात, किती मस्त. आणि ना असं वाटतं या गप्पा संपू नये, पण आपल्याला वेळेचं बंधने थांबावं लागेल. एवढा वेळ बोललो आपण. सो या नोटवर एक छोटासा रॅपिड फायर खेळूया. कॅन्डिड शाईन रॅपिड फायर. क्विक उत्तरं द्यायची आहेत मला मी विचारलेल्या प्रश्नांची. आणि तुम्ही जर असं केलं ना की अडचणीत टाकणारे प्रश्न, माझ्यावर विश्वास आहे तुम्हाला? हो आहे. बस त्यावरच सगळं. पहिला प्रश्न, थिएटर और टेलिव्हिजन, तुमच्या करिअर जर्नीला सगळ्यात जास्त शेप देणारी गोष्ट कोणती होती? थिएटर. तुमचा फर्स्ट परफॉर्मन्स ज्यामुळे तुम्हाला वाटलं येस आय बिलॉंग्स टू दिस? ते जे मगाशी मी म्हटलं, ते 9 वर्षाचे असताना मी स्टेजवर गेले होते. ओके. पुढचा प्रश्न, एक भूमिका ज्याच्यामुळे तुमच्या करिअरचा ग्राफ पूर्णपणे बदलला? एक नाही, 3 आहेत. येस. हां जाऊबाई जोरात, हां. गंगूबाई नॉन मॅट्रिक आणि जिम्मा. जिम्मा. ओके. तुमचा एक परफॉर्मन्स जो तुम्हाला आत्ता वाटते की तो खूप अंडररेटेड आहे, त्याच्याबद्दल खूप चर्चा नाही झाली? स्वामींच्या कृपेने झाली ग सगळ्याच रोलची चर्चा. खरंच. हो, खरंच झाली सगळ्याच रोल्सची चर्चा. आता असं नाही सांगता येणार. ओके. स्ट्रॉंग मराठी वुमन पडद्यावर प्ले करणं ही रिस्पॉन्सिबिलिटी असते का जॉय असतं? हे बघ,
रिस्पॉन्सिबिलिटी जोपर्यंत तो रोल मी प्ले केला नाही तोपर्यंत, जेव्हा मी प्ले करायला लागते ना तेव्हा त्यातला आनंद मी घेते. स्क्रिप्टवर असतं तोपर्यंत रिस्पॉन्सिबिलिटी असते की तो कसा करेक्ट उतरेल, आणि मग तो करेक्ट उतरवताना ऍक्टिंग करताना मात्र मी तो एन्जॉय करते. ओके. नाटकाची तालीम की टीव्ही सिरियल शूटचं डिसिप्लिन सगळ्यात जास्त तुम्ही एन्जॉय काय करता? नाटकाची तालीम. ओके. एक दिग्दर्शक ज्याने तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करायला पुश केलं? काय आहे ना, मी मुळात स्टेट कॉम्पिटिशन किंवा एकांकिका केल्या ना त्या सगळ्या गंभीर भूमिकांमधल्या केल्या होत्या. त्याच्यात गंभीर भूमिकांसाठी माझ्याकडे अवॉर्ड्स आहेत सगळे. आणि इथे आल्यानंतर मी सगळ्यांसमोर कॉमेडी 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 झाले होते मी. तर त्यातून बाहेर काढण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मला रोल दिले ते सगळे दिग्दर्शक. मग आता त्याच्यात कोण कोण कॉमेडीच्या बाहेर येऊन काय काय मी केलंय. वामन केंद्रेने राहिले दूरघर माझे केलेलं होतं. त्यानंतर चंदूनी संध्या छाया केलं, एक वेगळाच रोल दिला. क्षितिजनी आता उत्तर दिला. धोम्यानी झिम्मा पुन्हा एकदा कॉमेडी होता पण तो ब्लेंड होता कॉमेडी आणि सिरियस. खूप दिग्दर्शक असं कसं एक सांगणार. ओके. कॉमेडी स्टेजवर कॉमेडी की कॅमेरा समोर कॉमेडी? स्टेजवर हार्ड काय आहे? स्टेजवर. ओके. हो, ते हसले नाही की संपलंच ना ग. ओके. एक भूमिका जी एक्सेप्ट करायला तुम्ही सुरुवातीला हेजिटेट झालात बट नंतर प्रेमात पडलात त्या भूमिकेच्या? गंगूबाई. ऍक्च्युली काय झालं होतं, जाऊबाई जोरातचे प्रचंड प्रयोग चालू होते, धुवाधार प्रयोग चालू होते. आणि मला जेव्हा विद्या पाठारेंनी विचारलं या भूमिकेसाठी तर त्याला मी म्हटलं नाही, मला नाही. म्हणजे मी पुढे काय ऐकलंच नाही. मी त्याला म्हटलं नाही जमणार मला हे करायला, कारण माझे प्रयोग चालू आहेत. मी जसं म्हटलं तसं एका वेळेला एक प्रोजेक्ट पूर्ण मन लावून करायचं. तर परत 6 महिन्याने तो माझ्याकडे आला आणि तो म्हणाला मला तूच हवेस, मला काही ऐकायचं नाही आहे. आणि मग मी नाही म्हटलं. तो माझ्या नवऱ्याकडे गेला आणि त्याला म्हणाला की इतकी छान भूमिका आहे, ती ऐकायला पण तयार नाही आहे. मग माझ्या नवऱ्यानी नाटकाच्या प्रोड्युसर बरोबर विद्या पाठारे सिरियलच्या प्रोड्युसरची गाठ घालून दिली आणि त्यांना सांगितलं तुम्ही आता तारखा ऍडजस्ट करा आणि आपापसात करा. म्हणजे ती भूमिका प्रेमात पडण्यासारखीच होती. पण मी तेव्हा ऐकलीच नाही, कारण प्रेमात पडले तर मी हो म्हणेन आणि न्याय देऊ शकणार नाही. ओके. प्रेक्षकांकडनं येणारा लाफ्टर हे प्रेशर असतं का एक इन्स्टंट फीडबॅक वाटतो तुम्हाला? नाही, मला प्रेशर नाही प्रेशर नाही वाटत. ओके. एक भूमिका जी खऱ्या आयुष्यात सुद्धा म्हणजे निर्मिती सावंत रिअल लाईफ जशा आहेत त्या जवळची तुम्हाला वाटते, ती कोणती? मला मुळात वाटतं की पूर्ण भूमिका अशी माझ्यासारखी अशी कुठलीच नाही आहे. कारण पार्टली असेल की बाबा हा पोर्शन या भूमिकेतला हा पोर्शन आहे, हा माझ्याशी रिलेटेड आहे, किंवा ह्या भूमिकेतला हा पोर्शन आहे ना तशी मी एकदा वागले होते. अशा पूर्ण लांबीची कुठलीच भूमिका नाही जी निर्मिती सावंत सारखी आहे. ओके. जर निर्मिती सावंत यांच्यावर बायोपिक करायचं झालं तर त्याचं नाव काय ठेवायचं? अरे बापरे, ते लेखकांनी ठरवायचं, मी काय सांगणार. तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायोपिकचं नाव काय असावं? काय असावं मी नाही सांगू शकत. सांग ना. नाही पण जाऊ दे, आपण लेखकावर देऊया. जो लिहील, ज्याला वाटेल की बायोपिक करावी तो ठरवेल ना काय असेल ते. तुम्ही जर अभिनेत्री नसतात तर काय असतात? मी अभिनेत्री नसते तर बायको, आई, आजी अशी असते. क्या बात आहे, किती मस्त. सो बायोपिकचं नाव तुम्ही सांगितलेलं नाहीये मला शेवटपर्यंत, पण हे असू शकतं बायको, आई, आजी. चला. सो खरंच मजा आली गप्पा मारून आणि मी खूप शुअर नव्हते की आपला हा इंटरव्ह्यू घडून येईल की नाही, पण ते घडलं. ऑल थँक्स टू यू. मला एक फक्त तुम्हाला सांगायचंय तुला, म्हणजे ते मी थोडीशी घाबरते इंटरव्ह्यूज द्यायला. त्याचं कारण हे आहे, प्लीज कुठलेही वाक्य छोटी तोडून दाखवू नका. त्याने लोकांचा गैरसमज होतो की नाही ते मला माहिती नाही, पण त्याच्यावर अनर्थ होतो. सो अख्खा इंटरव्ह्यू दाखवा किंवा जे काही महत्वाची वाक्य आहेत ती तुम्हाला हवी असेल तर दाखवा,
पण अशी ऑड तोडून वाक्य प्लीज दाखवत जाऊ नका. 100% नाही त्याने खूप दाखवणार. प्रॉब्लेम्स होतात. हो हो आणि आपण सगळ्यांनी बघितलं, बट टेन्शन घेऊ नका. अख्खी कॅन्डिड मुलाखत दाखवली जाईल राजश्री मराठीवर आणि मला खूप उत्सुकता आहे. आता इतक्यांदा गप्पा मारल्यात, 16 तारखेला चित्रपट बघायचा आहे. 16 तारखेला अगं अगं सुनबाई काय म्हणताय मी सासूबाई? माझ्या सासूबाईंना घेऊन जाणार आहे हा पिक्चर हा बघा. आणि लगेच मला फोन करायचा, सांगणार. तुला ट्रेलर आवडलाय? हो. हा मग आता तुला सिनेमा त्याहून खूप 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 आवडेल. येस, थँक्यू सो मच मॅम आणि ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या अनेक वर्षाच्या प्रवासासाठी. भेटत राहा, Thank गप्पा you, मारत thank you. आणि सुंदर दिसत राहा. थँक्यू सो हे बघ अशा लोकांसाठी मी तयार होते. थँक्यू.